नागपूरला चाललेलो सावजी मटण आणि सावजी चिकन खायला. तेवढ्यात काय आलं, सांगलीत सावजी मटण थाळी आणि सावजी चिकन थाळी चालू झाली. नुसतं सावजीच नाही तर आळणी मटण थाळी, काळं मटण थाळी, काळे चिकन थाळी, गावरान चिकन थाळी जोरात निबार दणका दिलाय राव. चला म्हटलं आज काहीतरी इकडच खाऊया. ये सुन के कवट्या मांकाळ खुश हो गया. कुठं आहेत या जबऱ्या थाळ्या? पहिला आपल्या पेजला फॉलो करा, मग लगेच सांग. सांगलीच्या विश्रामबाग मध्ये का नाही, विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बरोबर चौकात आणि बँक ऑफ इंडियाच्या बरोबर खाली हॉटेल चालू झालं, ज्याचं नाव आहे हॉटेल सवड. अहो इथंच थोडीशी सवड काढून म्हणले त्या थाळ्या खायला जाऊया. आंबेज मात्र काय बी बनावर का एकदम केलाय खास, म्हणजे फॅमिली वगैरे आणाल तर एक नंबर आहे. तसा इथं आला कार्ड मेनू पण आहे, पण आपण खास इथल्या थाळ्या खायला आलोय. थाळीमध्ये बरेच प्रकार आहेत, पण इथली सावजी मटण थाळीची सांगलीमध्ये काय तर नवीनच मिळायला चालू झाली. सावजी मटण थाळीला ग्रेव्हीतलं मटण, तांबट रस्सा, पांढरा रस्सा, अंडा ग्रेव्ही वाटी, सोलकढी, चपाती, भाकरी, रोटी, राईस तुम्ही काय बी घ्या चाल. थाळीला आलेलं सावजी मटण हांडी मधलं हे लुसलुशीत ग्रेव्हीतलं मटण पहिला प्लेट मध्ये काढ. तेवढ्याच चवीनं यो घास घेतलेला क्वालिटीला तेवढंच ग्रेव्हीतलं मटण एकदम वांड लागतं. सांगलीमध्ये काहीतरी नवीन रस्सा ट्राय करायचा असेल तर हे पिऊन बघा, एकदम झणझणीत आणि चवीला लय भारी. या सावजी मटण थाळीतलं सगळं जेवण खरं तर लय सुंदर आहे, म्हणजे सवड काढून का होईना इकडे जेवायला आलेलं लय भारी. त्यामुळे नक्कीच सवड काढून का होईना नक्की जेवायला जावा विश्रामबाग मधल्या या हॉटेल सवडला.